तो आज अपेक्षा असेल. हो आणि सध्या आपण पाहतो की T20 वर्ल्ड कपचा सध्या आपण थरार पाहतोय. भारतीय संघानं मात्र या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं भारतीय संघाने सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे सुरुवात केलेली आहे. तर आता मात्र हीच आपण अपेक्षा बाळगूया जय जोटिंग देहरू संघाच्या वतीनं, कारण जय जोटिंग देहरू संघाने स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि आज घरच्या क्रीडांगणावरती आज आपल्या स्वतःच्या स्पर्धेमध्ये चांगली सुरुवात ते मात्र इथून करून देणार का. टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला तुम्ही पाहतायत भूमी इलेव्हन मांडा जगन्नाना पाटील यांचा संघ प्रथमतः क्षेत्र रक्षण करताना दिसेल आणि फलंदाज आता मैदानामध्ये एंटर झालेले आहेत. बलवान दलवी बॅन इन फॉर्म मन्नाट फॉर्मामध्ये असणारा खेळाडू आहे आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय आणि जरूर त्याच्या सोबतीला बॅटर हरीशला तुम्ही पाहतायत. हरीश पाटील जो नेहमीच अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो. आणि या मैदानावरती बलवंत दलवी आणि हरेश पाटीलचा रेकॉर्ड चांगला आहे. इतिहास जर आपण पाहिलं तर दोघांचा परफॉर्मन्स या क्रीडांगणावरती चांगल्या प्रमाणात पाहिला आहे. परंतु आज प्रकाश जोतातील ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आता मात्र या दोघांची कामगिरी कशाप्रमाणे असेल याच्यावरती सर्वांच्या नजरा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या पाहू शकाल सलामीवीर म्हणून त्याला दोघांना मात्र या ठिकाणी संघनायकानं जरूर आहे त्याने प्रमोशन दिलं आहे. परंतु दुसरीकडे आपण जर पाहिलं तर टिटीवाला विभागातील एक मातबर संघ आपण पाहतोय भूमी इलेव्हन मांडा संघ आणि सुभाषजी घोडे साहेबांच्या माध्यमातून पहिला चेंडू अजूनही डिलिव्हर झाला नाही. तर त्यांच्याकडून जर सिक्सरची हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर तब्बल सुभाषजी घोडे साहेब आपल्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपण या ठिकाणी देणार आहोत. कारण जेव्हा जेव्हा आपण पाहतो की या समीर जय जोटिंग देहरू संघ कुठल्याच स्पर्धेमध्ये खेळू द्या त्या स्पर्धेच्या माध्यमातून जय जोटिंग देहरू संघाने या सुभाषजी घोडे साहेबांचं एक चांगलं सहकार्य त्या टीमला मिळत असतो. जरूर जरूर आणि अशा प्रकारचं सहकार्य जर तुम्ही देत असाल आपल्या खेळाडूंना तर त्या खेळाडूंचं मनोबल नक्की वाढेल आणि त्याच्यामुळे इथून आता आपण म्हणूया की जरूर आता तो मनोबल वाढल्यानंतर तो चांगला खेळ पाहायला मिळतो का. सुरुवात झाली या सामन्याला. गोलंदाजी करत असताना नानाला तुम्ही पाहता जगन पाटील. पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय त्यानं. बलवान दळवी आणि हरेश पाटील ही सलामीची जोडी आहे. नुकतेच किरवलीच्या क्रीडांगणावरती मालिकावीराची सायकल या बलवाननं जिंकली आहे आणि अर्धशतक देखील त्यानं झळकावलं होतं. त्याच्यामुळे इथून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे. सरळ बॅटनं उडवल्या बॉल हवेत. विकेटची संधी आहे. लॉंग ऑन मधून फिल्डर येत आहेत. चूक होणार नाहीये खेळाडू बाद. बिग विकेट. बलवान बॅक टू डग आउट. कमी गतीने टाकलेला चेंडू अगदी ओव्हर पिच होता परंतु त्या ठिकाणी प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये आणि लॉंग ऑनवरती अशोक ढिंडा त्यांनी मात्र कुठल्या प्रमाणे चुकी केली नाहीये. आपण ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. पहिल्या चेंडू निर्धाव आणि तदनंतर बलवंतचा वार पलटवार करण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी फटका हवेत ताकदपूर्णपणे झोकली नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये अशोक ढिंडाने मात्र पकडला जेल आणि फार मोठा धक्का लागला या ठिकाणी टीम जय जोटिंग देहरू संघाला. अगदी बरोबर. फार मोठा धक्का म्हणावा लागेल. मॅन इन फॉर्म बलवान यावेळेला आउट झाला आणि नवीन बॅटर आता सिनियर क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये विजय केने दाखल झाला. याच क्रीडांगणावरती दररोजचा सराव आणि याच क्रीडांगणावर त्यांचं बाळपण गेलं असा जय जोटिंग देवरुंग संघ तुम्ही पाहतायत. आजच्या रात्रीची सुरुवात खरं तर बापगावकरांनी खूप चांगली केली. तेही होम ग्राउंडवर चांगले खेळत असतात. विजय स्ट्रायकिंग एंडला असेल. जबाबदारी त्याला घ्यावी लागेल. बलवान शून्यावरती बाद झाला. हो जरूर आपण चर्चा सुरू केली होती की याच मैदानावरती सातत्याने खेळाडू खेळतायत सराव करतायत. हो रिबासचा फटका काय प्रॉपर कनेक्शन. आणि मी नेहमीच उल्लेख करतोय समीर की एखाद्या स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा जय जोटिंग देहरू संघ खेळतोय तेव्हा तेव्हा या संघाचा आपण विचार करतो किमान 7 ते 8 असे बॅटर आहेत की ते सर्व खेळाडू रिवर्सच्या माध्यमातून सर्व चर्चित राहिलेत आणि तोच फटका या ठिकाणी आपण विजय केनीच्या माध्यमातून पाहिलं. जर 4 हॅट्रिक किंवा 6 हॅट्रिक जर आपण पाहिली जय जोटिंग देहरू संघाच्या कुठल्याही फलंदाच्या वतीने तर तब्बल सुभाषजी घोडे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि काय फटका होता विजय केनेचा. सर्वात अनुभवी क्रिकेटर आणि इथे आपल्या अनुभवाचा फायदा संघाला करून देतोय. येथे हलक्या त्यानं ट्रॅक करायचं होतं. हा बॉल सरळ विकेट किपर कडे गेला. येथे डॉट बॉल. चौकारानंतरचा पलटवार केनेच्या अगेन्स्ट आपण पाहतोय जगन नानाचा. पहिल्या फेरीतीला 5वा सामना या अगोदर एकतर्फी सामना आपल्याला बघायला मिळाला जिथे साई शेलार यांच्या SSCC खांबालपाड्यानं विजय मिळवला. 4 धावा 4 ऑन दी बोर्ड नाव. पॉवर प्ले मध्ये जो स्टार्ट मिळणं फलंदाजांना गरजेचा होता तो तर मिळाला नाहीये परंतु बॅटर्सना तो स्टार्ट मिळाला. निश्चितपणे
पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत पाहिली तर चांगली सुरुवात जगन्नाथाची आपण पाहतोय. अजून एक चांगला कमी गतीने टाकलेला चेंडू अगदी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न फलंदाज विजय केण्याचा पाहिला, परंतु कुठल्या प्रमाणे चेंडू बॅटमध्ये कनेक्शन नाहीये. पहा समीर, जर आपण पाहिलं जगन्नाथाकडे वेग नाही, परंतु टप्पा अचूक आहे. हो, त्याचा एक्सपिरियन्स मॅटर करतो आणि बरेच वर्ष तो क्रिकेट खेळतोय. ओ आता रिव्हर्सचा फटका, पहिला चौकार देखील रिव्हर्सच्या माध्यमातून आणि हा फटका देखील सजवलाय स्विच हिट. विजयच्या बॅटमधून चौकार आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 8ला 1 गडी बाद जय जोटिंग देवरुंग. जबरदस्त फटका आपण पाहिला या ठिकाणी. फलंदाज विजय केनेच्या बॅटमधून निघणारा स्ट्रोक तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. शेवटचा बॉल होता पॉवर प्ले मधील आणि तदनंतर पाहू शकाल चेंडूला येऊ दिला आणि शेवटच्या क्षणाला अगदी बॅटचा पेस ओपन केला. रिव्हर्सच्या माध्यमातून हा स्वीट हिट सध्या आपण पाहतोय आणि चौकाराच्या साईडने पाहू शकाल या ठिकाणी 8 धावा फलक्यावरती पहिल्या षटकाचा केली ते मात्र संपन्न झालेलं आहे. दुसऱ्या पॉवर प्लेला आता मात्र इथे सुरुवात केली जाईल. जशी या सामन्याची पहिली इनिंग इथे मात्र संपन्न होईल, त्या इनिंग ब्रेकमध्ये आपण ड्रॉ टाकणार आहोत. तर मी विनंती करतोय की जे संघ विनर झालेले आहेत त्या संघातील संघनायकांना विनंती करतोय की आपण अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. आपण पाहतोय मित्रांनो लक्षा ट्रॉफी 2026 पर्व दुसरं आणि खऱ्या अर्थाने या दुसऱ्याच पर्वामध्ये खऱ्या अर्थाने सर्वांना गर्व वाटणारी स्पर्धा. भरघोष पारितोषिक आपण या स्पर्धेच्या वतीने देतोय आणि अगदी ग्रामीण भागातील अगदी ओपन संघ मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. या सामन्याचा विचार जर केला तर बलवंत दलवी शून्यावरती बाद झाला, परंतु त्याच्यानंतर विजय केनेनं आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारली आणि आतापर्यंत हरेश पाटीलने एकही चेंडू फेस केला नाहीये, परंतु दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये पहिला चेंडू फेस करतो अशोक दिंडा आलाय. हो, त्याने मात्र रिव्हर्सला सुरुवात केली, परंतु इथे चेंडू बॅटमध्ये कनेक्शन नाहीये. धावसंख्या स्थिर, 1 गडी बाद 8. दरम्यान विजयजी अमृते यांचा सुद्धा शुभागमन होतोय, त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. हो, फटका अभेद केला, टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूखाली जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हा लूज झेल होता आणि त्यामुळे पाहतो की अगदी चेंडूच्या रेषेपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला नाही आणि तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 2 धावाने हरेश पाटील आपलं वैयक्तिक खातं उघडताना संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये आपण पाहतोय 10 धावा. जरूर जरूर या हरेश पाटील आणि संपूर्ण टीमची मेहनत आपण या स्पर्धेसाठी खूपच पाहतोय, परंतु अपेक्षा असेल त्याचा जो आवडता फटका तो त्याने एक्झिक्यूट केला. बॉल बाहेर निघालाय, थर्डमॅनला बीट करत असताना जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आज चौकार. स्पर्धा किती मोठी असू द्या, तुम्ही जर त्या स्पर्धेमध्ये जर हरेश पटेलला रात्रभर जर सांगितलं की हरेश तुला रिव्हर्स फटका खेळायचा नाहीये, परंतु तो खेळणार. हो, त्याचा आवडीचा फटका आणि तिथे त्याला यश देखील मिळाले अनेकदा. ए पास रिव्हर्सचा फटका प्रॉपरली टायमिंग तर झालं नाही, परंतु फक्त थर्डमॅनला बीट करायचं होतं तेवढं तर टायमिंग झालं आणि चौकार तिथे मिळाला. धावा झाल्या धाव फलकावरती 14 धावा. अशोकचा बॉल क्लीन बॉल अराउंड लेग त्रिफला उद्ध्वस्त केला, स्वीप करण्याचा प्रयत्न आणि लागेल दुसरा धक्का जय जोटिंग देवरुंग संघाला. दुसरी सफलता मात्र या ठिकाणी प्राप्त करत असताना या ठिकाणी भूमी 11 मांडा संघ. सुरुवातीला पहिला वन बलवंत स्वस्तात बाजार 0वरती आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं हरीश पाटीलच्या बॅटमधून एक चौकार, परंतु त्याच्यानंतर पाम मधली एसटी मात्र इथे अशोक दिंडानं उद्ध्वस्त केली. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि आय थिंक ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. दांडी उद्ध्वस्त केली आणि बाद होण्यापूर्वी आपल्या संघाला हरीश पाटील 7 धावांचं योगदान दिलंय. नेक्स्ट बॅटर पाहू शकाल. एंटर होत असताना 4थ्या क्रमांकावरती ऋतिक घोडे आलाय, छोटा पॉकेट देवरुंगकरांचा. चला आता मात्र शेअर मार्केट थोडंसं गरम झालंय. सुभाजी घोडे यांच्याकडून मात्र पारितोषिक आता वाढले गेलेलं आहे. 6 हॅट्रिकसाठी तब्बल 5,000 रुपयाचे पारितोषिक दिले जाणार आहे. जरूर जरूर आणि इथून आता ती कामगिरी मात्र फलंदाजांना करावी लागणार आहे. आणि पर षटकारासाठी तब्बल 1,000 रुपयाचा कॅश प्राइज. अशोक दिंडा या ठिकाणी गोलंदाजी अतिशय सुंदर करत असताना चौकारानंतर काय पलटवार केलाय. ऋतिक गोडे आलाय. हो, पहिला बॉल ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, कॅच सुटलाय. झेल त्या ठिकाणी सुटतोय. ऋतिक गोडेला जीवनदान महागात पडेल.
महागात पडेल, कारण या मैदानावर ऋतिक गोडे नेहमीच चांगला खेळत आलाय, परंतु सहज सोपा झेल सुटला आणि त्याच्यावरती मिळाली एक धाव. एका धावेने स्कोरी पुढे गेलं 15 या आकड्यावरती. लिडिंग एज होती आणि त्याच्यानंतर पाहू शकला या ठिकाणी अगदी सोपा झेल आणि चेंडू अगदी धडीला दान आणि पहिला जीवनदान मात्र या ठिकाणी ऋतिक गुडेला मात्र या ठिकाणी प्राप्त होत असताना फलकावरती 15 धाबा. दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही प्रगती पथावरती सुरू आहे. ओहो, पुन्हा फटका हवेत केला, पुन्हा जेलची संभावना आहे. शॉट फायलिंगचा खेळाडू चेंडूच्या खाली पोहोचला आणि इथे मात्र मिस्टेक होणार नाहीये. त्याने पकडला जेल आणि फलंदाज विजय केने चालला दगावरच्या दिशेनं. धक्का क्रमांक 3 लागतो या ठिकाणी टीम जयजोटिंग देवरुंगला. खराब सुरुवात. पॉवर प्ले मध्ये जो स्टार्ट हवा होता तो मिळाला नाही. अशोकनं काय गोलंदाजी केली. अशोक दिंडा, अशोक येडे, खरं तर दिंडा या नावानं प्रसिद्ध असणारा खेळाडू. ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न होता विजय केनेचा. सहज सोपा झेल पकडल्या. फाईन लेगच्या फिल्डरनं कोणत्या प्रकारे चुकी केलेली नाहीये आणि या मैदानाचं वैशिष्ट्य राहिलंय. देवरुंग संघ नेहमीच चांगला खेळत आलाय, मात्र आज या महत्वाच्या स्पर्धेमध्ये लक्षा चषक देवरुंग मध्ये त्यांचं प्रदर्शन तेवढा प्रॉमिसिंग आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये ना आपण बघितले ना की मित्रांनो, सातत्य, कन्सिस्टन्सी टिकवणं किती कठीण असं आणि तो दृश्य आपल्याला बघायला मिळाला. जगन नाना यांच्या चेहऱ्यावरचं स्मित असे सांगून जाते की त्यांच्या टीमनं चांगली सुरुवात केली. ऑन स्क्रीन हे त्यांना दाखवलं जातं. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. 15 धावा, 15 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. चांगली सुरुवात गोलंदाजाच्या वतीने आपण पाहिली, कारण दोन्ही पॉवर प्लेचा आपण विचार केला तर मात्र दोघांनी चांगल्या प्रमाणे या ठिकाणी सुरुवात करून दिली. पहिल्या षटकामध्ये पहिल्या पॉवर प्लेमध्ये जगन नाना पाटील यांनी मात्र धावा खर्च केले होते 8 आणि दुसऱ्या षटकात आपण जर अशोक दिंड्याचा विचार आपण केला तर त्याने धावा खर्च केल्या 7 आणि 2 प्रमुख विकेट्स त्याच्या नावावरती राहिले. आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ओमकार. ओव्हर क्रमांक 3 गांधारी ब्रिज टोकाकडून मात्र या ठिकाणी षटकाला सुरुवात करतोय. ओरतो विकेटनं. ओ कडक पिकअप शॉट, लाजवाब फटका आणि चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकारासाठी सुभाजी गोडे यांच्याकडून 500ची कडक नोट दिली जाईल. कहाता ना, ऋतिक गोडेचा जो झेल सुटलाय तो झेल मात्र खूप महागात पडणार आहे आणि दणका दिलाय एपा ऍक्शन रिप्ले मध्ये. ऑन साइडला जबरदस्त पीक करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट हा सिक्सर ऋतिकच्या बॅट मधून तुम्हाला बघायला मिळालाय. खांडवलगावचे युवा उद्योजक मिस्टर मनीष शेठ पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. या स्पर्धेचे त्यांनी भरपूर कौतुक केले आहे, त्याचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतोय. 21वा 21 रन्स ऑन दी बोर्ड नाव. स्वागत केले त्या ठिकाणी ओमकारचं. ओहो हो, पुन्हा बैठक खेळण्याचा प्रयत्न होता. इथे थोडासा कमी गतीने टाकला बॉल. चेंज ऑफ पेस आणि बॉल सरळ निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आणि धावसंख्या स्थिर आहे 21 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. Have a look at that. Round the leg. चेंडू हाताळला. हो, फुल लेंथ. Another good ball. Very good bowling from ओमकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतरचा हा तिखट पलटवार गोलंदाज ओमकारचा बघायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. अगदी वाईट यॉर्करचा प्रयत्न होता आणि पाहू शकाल या ठिकाणी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. षटकारानंतर लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सध्या आपण पाहतोय जय जोटिंग देवरुंग इन ऍक्शन मध्ये आहे आणि प्रत्येक खेळाडूसाठी फलंदाजासाठी सिक्सर हॅट्रिक जर तुम्ही कंप्लीट केली तर शशिकांत केणे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. पुन्हा फटका अभेद केलेला आहे. क्षेत्र खाली आहे आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. क्लासिकला फटका होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. स्क्वेअर लेग भरपूर स्ट्रॉंग आहे ऋतिक गोडेची आपण बघत आलोय आणि त्याच्या बॅट मधून चौकार बघायला मिळतोय. पा पुन्हा लेग समोर येणारा बॉल ऑन साइडला वळवला. दिशा दाखवते. स्विंग करण्यात आल्या आणि चौकार. धावसंख्या वेगाने पुढे 25 आकड्यावरती. चांगले रन्स येतात. 2 चेंडू लागोपाठ डॉट जरूर पाहायला मिळाले, परंतु एक षटकार आणि एक चौकारी पाहायला मिळाला. हो, पुन्हा मोठा फटका. खेळायचा होता बॉल हवेत. सहज सोपा झेल गोलंदाज ओमकारने पकडला. सॉफ्ट डिसमिसल. 1 मोर विकेट डाऊन. ऋतिक गोडे बॅक टू डग आउट. काय क्रिकेट सध्या सुरू आहे समीर. मोठे फटके येत आहेत आणि गोलंदाज विकेटची प्राप्त करतायत आणि हाच तर क्रिकेट प्रेक्षकांना मात्र नेहमीच पाहायला आवडत असतो. ओमकारच्या अगेन्स्ट आपण एक षटकार पाहिला आणि त्याच्यानंतर मात्र त्याने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. लागोपाठी 2 चेंडू त्याने निर्धाव वाढता. त्याच्यानंतर बॅटरच्या बॅटमधून चौकार पाहिला आणि 5व्या चेंडूवरती विकेट्स.
त्याने प्राप्त केली आणि फलंदाज ऋतिक कुडे आता मात्र पाहू शकाल दगावत्या दिशेने जात असता म्हणजे पहिले या टॉपचे 4 फलंदाज मात्र या ठिकाणी स्वस्तात बाद झाले आणि त्या मात्र आकाश पाटीलच्या सोबतीला नवीन फलंदाज ओमकार गोडे येत असताना ॲक्शन रिप्ले पहा. सॉफ्ट डिसमिसल सहसोपा जेल कॉट अँड बॉल. तिसरा षटकाचा खेळ अजूनही प्रगती पथावरती सुरू आहे. 2 विंडोजमध्ये तुम्ही ॲक्शन रिप्ले पाहू शकाल. ऑनसाईडला उडवण्याचा प्रयत्न लिडिंग एज पाहायला मिळाली आणि कुठल्या प्रमाणात ओमकारनं मिस्टेक केली नाहीये. आणि काय टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवर आपल्याला बघायला मिळालंय. ओमकारने फायनली सफलता मिळवली आहे. ओमकार आलाय. ओमकारच्या विरुद्ध पुन्हा बॉल हवेत, परंतु फाईन लेगला बीट करत बॉल मागे निघालाय. झेलची संधी जरूर होती, परंतु झेल पकडता आलेला नाही आणि आज दरम्यान धावा त्या ठिकाणी मिळतात. आय थिंक ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ओमकारनं अक्रॉस लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बराचसा काळ बॉल हवेत होता, त्याच्यानंतर एक धाव तर मिळाली आणि पुन्हा दुसरा धावेचा प्रयत्न केला आणि 2 धावा बघता बघता त्या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि या 2 धावांनी 3 षटकांचा खेळ संपला. 9.00च्या सरासरीनं 27 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्यात. 27ला 4 आफ्टर 3 ओव्हर. लक्षा चषक 2026 तुम्ही स्पर्धा पाहताय. श्यामशेठ दळवी साहेबांच्या वतीनं ही स्पर्धा, युवा नेते युवा नेतृत्व करणजी दळवी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि जय जोटिंग देवरुंगच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. बाईकों का मेला लग चुका है. 13 बाईकसह या विभागामध्ये प्रथमतःच अशी स्पर्धा सन्माननीय श्यामशेठ दळवी यांच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाली आहे. चला या इनिंग्स नंतर आपण ड्रॉ करणार आहोत. टीम बापगाव, टीम टेंभवली, त्यानंतर टीम खांबाळपाडा आणि टीम बामणडोंगरी. आपण रेडी राहायचं. दुसऱ्या फेरीसाठी आपण ड्रॉ करणार आहोत आणि चालू सामन्यातील विजेता संघ अशा 5 चिठ्ठ्या टाकल्या जातील. येस, आणि हाच फॉर्मॅट पहिल्या रजनीपासून मात्र आपण या स्पर्धेमध्ये वापरतोय. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 27ला 4 सध्या आपण पाहतो या ठिकाणी परिस्थिती टीम जय जोटिंग देवरुंग संघाची. आणि जर कुठल्याही बॅटरनं जर 6 हॅट्रिक पूर्ण केली तर मिस्टर विकास केणे जे देवरुंगचे समाजसेवक आहेत त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मात्र त्या खेळाडूला मात्र दिलं जाईल. अशोक दिंडाक दुसऱ्या स्पेलमध्ये आपण पाहतोय. पहिल्या स्पेलमध्ये अशोकनं 7 धावा खर्च करून 2 सफलता मात्र प्राप्त केल्या होत्या आणि त्या मात्र त्यालाच कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न संघनायकाने केलेला आहे. त्याच्यावरती पुन्हा विश्वास दाखवलाय. व रिबाचा फाटका, वा आकाश पाटील आणि चेंडू मात्र लँडिंग झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार की चौकार आणि पंचाचा इशाराला षटकार. व्हॉट अ शॉट, स्वीच हिट आणि रिव्हर्सच्या माध्यमातून आज चौथा आपल्याला मोठा फटका बघायला मिळालाय. येथे 3 चौकार आणि आज सिक्सर आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. आकाश पाटीलनं स्विच हिट केला. अगदी जमिनीला समांतर असणारा फटका. पॅरलल स्ट्रोक अँड बॉल गोज आउट ऑफ द पार्क. ग्लोरियस सिक्सर. कडक शॉट, अगदी रॉकेट शॉट पाहू शकतो. फ्लॅट स्ट्रोक. ओहो, प्रॉपर कनेक्शन आणि आता ऑन साइडला हुक केलाय आणि हा चेंडू देखील लँडिंग झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगचा दुसरा सिक्सर. पर सिक्सरसाठी सुभाषजी गुडे यांच्याकडून 500ची कडक नोट दिली जाईल आणि 2 षटकार आकाश पाटीलच्या बॅटमधून निघाले आणि जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर शशिकांत केणे यांच्याकडून तब्बल 2000चं पारितोषिक आहे. विकास केणे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि सन्माननीय करण दलवी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ फॅन्टास्टिक इनिंग. आकाश पाटीलनं जबाबदारी घेतली आहे. 2 सिक्सर. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी रिव्हर्स स्वीप करायचं होतं आकाशला, परंतु एकदा मिळाली. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल. ओव्हर थ्रो झालाय. डेरेकिटची गरज आहे आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. पूर्णपणे मॅच मध्ये पलटवार जय जोटिंग देवरुंग संघाचं बघायला मिळतोय. गुड कमबॅक. खरे आता या दुसऱ्या स्पेलचा आपण विचार केला. अशोक दिंडावरती आकाश पाटील बरसला आणि दिंडाच्या समोर पाटील सध्या पाटीलगिरी राखतोय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले. त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती लेग बाईस का सुद्धा परंतु 2 धावा तिथे जोडल्या गेल्या. जबरदस्त पलटवार. अजून एक उडवलाय आणि चेंडू आलाय अगदी मान्यवर कक्षाच्या समोर लँडिंग झालाय. या ओव्हरमध्ये येणारा हा तिसरा बॉम्ब ब्लास्ट. व्हॉट अ नॉक, इनक्रेडिबल नॉक फ्रॉम आकाश पाटील. व्हॉट अ फॅन्टास्टिक इनिंग. घरच्या मैदानावर घरच्या पाठीराख्यांना खुश करत असताना या स्पर्धेसाठी जेवढी मेहनत घेतली आहे ना तेवढी मेहनत आम्ही या सामन्यासाठी घेणार आणि या तिसरा सिक्सर अशोक दिंडाच्या विरुद्ध आलाय.
जरूर जरूर काय बॅटिंग करतोय सध्या. आणि अशोक वरती मात्र हल्ला बॉल चढवलाय. हा ऍक्शन रिप्ले पहा. वाव, काय तीक्ष्ण नजर, घारी प्रमाण आणि प्रॉपर कनेक्शन. प्रयत्न चांगले केले होते परंतु अगदी या फिल्डरच्या डोक्यावर चेंडू मात्र फ्लाय झालाय. पुन्हा रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय. साला कुछ भी होणू दे, झुकेगा नाही साला. दोन्ही वेळेला स्विच हिट करत तर आकाश या ओव्हरमध्ये अपयशी ठरला, परंतु तो प्रयत्न करतोय. आणि काय डाव खेळलाच अंडर प्रेशर. हा कटर होता अशोक दिंडाचा. दबावाच्या स्थितीमध्ये काय इनिंग पाहायला मिळाली आहे. प्रेशर सिच्युएशन कशी हाताळायची हे आकाशला ठाऊक आहे. पुन्हा फुल टॉस, आणखी एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौथा सिक्सर अशोक एडेला येडाच केलाय असंच म्हणूया आपण, ज्या पद्धतीने फटकेबाजी केली आहे. व्हॉट ग्रेट इनिंग. खऱ्या अर्थानं फक्त अशोकलाच येडे नाही केले तर प्रेक्षकांना सुद्धा मात्र वेळ लावलाय. आकाश नाव आहे आणि पूर्णपणे फटके जर पाहिले तर आकाशाला अगदी व्यवस्थित घालण्यासाठी फटके पाहायला मिळत आहेत. ऍक्शन रिप्ले पहा. फुल टॉस आणि त्याच्यावरती स्विंग केलाय. फुल टोल वसूल करत असताना या ठिकाणी हा चौथा षटकार या ओव्हरमध्ये येत असताना. आणि सुभाषजी गोडे यांच्याकडून कडक 500च्या 4 नोटा आमच्याकडे जमा झालेल्या आहेत. सुभाषजी गोडे शो का? यस. भिरकावून दिला सर बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आज चौथा बॉम्ब ब्लास्ट आपल्याला बघायला मिळाला. अशोक एडेचा विपक्ष 2 ओव्हरमध्ये 31 धावा बनवल्या आणि आकाश पाटील नावाचं वादळ आता मैदानामध्ये घोंगावतोय. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी संकेत आला. 53 धावा, 50 एफ. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर जबरदस्त फलक्यावरती धावसंख्या आपण पाहत आहोत. आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये पाहिलं तर गोलंदाज संकेत आलाय. तो मात्र काय संकेत देणार. हो, फटका चांगला पाला म्हणतोय. लॉंग ऑफला फिल्डर आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स. धावा मिळतील 4 4 4. चौका. काय बॅटिंग आहे, लाजवाब. आज येथे जमलेल्या प्रेक्षकांचं इथे मन जिंकत असताना, प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना, परंतु हे विसरून चालणार नाही. समोर टिटवाळा कल्याण ग्रामीण मधील नामवंत संघ जगन्नाना यांचा भूमी 11 मांड आहे. परंतु इथे खेळ मांडलाय चौकारांनी षटकारांचा असंच म्हणावं लागेल. हो, ही लेन चांगली आहे. थोडासा फ्लॅट देण्याचा प्रयत्न, गतीमध्ये थोडासा परिवर्तन केला. आणि तसं जर पाहिलं तर समीर, परिवर्तन ही होणं कालाची गरज आहे सध्याच्या युगामध्ये. हो, अगदी बरोबर. परिवर्तन होणं कालाची गरज आहे. आणि येथे दरम्यान चौकारानंतरचा डॉट बॉल आलाय. संकेत चांगली कामगिरी करतोय. ओमकार गोडे समोर. फुल टॉस, पुन्हा लॉंग ऑफ कडे बॉल हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर. चूक होणार नाहीये कोणत्या प्रकारे खेळाडू बाद. संकेतला मिळाली आहे सफलता आणि इथून ओमकार गोडे बॅक टू डग आउट. आज ओमकारला जरूर या ठिकाणी प्रमोशन दिलं, परंतु तेवढं मात्र या ठिकाणी प्रमोशन तो खेळू शकला नाहीये. एक्झॅक्टली लॉंग ऑफला त्याचा बेट करण्याचा प्रयत्न होता, आपण ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. हो, प्रॉपर कनेक्शन तर नाहीये. आणि फैद पाहू शकाल या ठिकाणी अगदी लॉंग ऑफला आहे. कुठल्या प्रमाणात मात्र त्या ठिकाणी चुकी झाली नाहीये. आणि विकेटचं पतन होताना आपण पाहतोय. सध्या भाविक चौधरी ज्या स्पर्धेचा आनंद घेतोय ऑन स्क्रीनवरती जरूर त्याला आपण पाहिलं. आणि पाहता मात्र मुखे प्राणी सुद्धा मात्र या स्पर्धेला एन्जॉयमेंट घेत आहेत. आणि तसं ते परत आज व्हॅलेंटाईन डे आहे, कारण प्रत्येक व्यक्ती प्रत्येकावरती प्रेम करतोय. आणि ह्या मुख्य प्राण्यांचा प्रेम तुम्ही पाहू शकाल. प्रेम हो, पाहू शकाल या ठिकाणी समोरच्या दिशेने ट्राय करण्याचा प्रयत्न, अगदी कव्हरचा क्षेत्राच्या चेंडूवरती झेपावतोय. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. आणि संकेत वापसी समीर चांगल्या प्रमाणात करून दाखवली, कारण पहिल्या चेंडूवरती त्याच्या अगेन्स्ट चौकार पाहिला आणि त्याच्यानंतर मात्र जबरदस्त लाईन त्याने मेंटेन केली. हे दृश्य पहा. लक्षा चिमण्या पहिल्याच्या नावानं हा प्रेक्षकस्थान अगदी खचाखच भरलाय. आणि तदर पाहू शकाल जय झोटिंग धरून सगळ्या नावानं तुम्ही प्रेक्षकस्थान पाहू शकाल. इकडे पहा, प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. हा क्रीडा सोहळा, हा उत्सव आहे देवरुंगकरांचा. आणि याच दरम्यान पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आला. दुसरं पर्व आहे, परंतु गर्व वाटावा असं आयोजन. आणि रंगीबेरंगी टी शर्ट्स आपण योगी सर पाहतोय की या स्पर्धेचं खास आकर्षण राहिलंय. साऊदी क्रिएशन ज्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या टी शर्ट्स. आकाश पाटील स्ट्रायकिंग एंडला. आणखी एक वाईट बॉल आलाय, ते सांगतायत. आता दबाव गोलंदाजावरती आहे. संकेतनं पलटवार चांगला केलाय, परंतु त्यानंतर आकाश पाटील जसा स्ट्रायकिंग एंडला आला
दबाव पूर्णपणे आता वाढलाय तो गोलंदाज संकेतवरती आणि 60 धावा, 60 रन्स ऑन द बोर्ड नाव. चांगल्या स्थितीमध्ये जय जोटिंग देवरू सगळं पाहायला मिळतो आणि अजूनही पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ येणं बाकी. ओ हो हो, बॅटची आतली कडा आणि आकाश पाटीलने कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि फायटर मॅनला मात्र त्या ठिकाणी शांत ठेवलेलं आहे की थांब बेटा, और एक गेंद बाकी आहे, मुझे खेळणे दे. नाही, योग्य निर्णय मानावा लागेल. खरं तर त्याच्या बॅटमधून चांगल्या रन्स आलेत. आपण चर्चा तीच करत होतो संकेतनं ज्या वेळेला षटकाला सुरुवात केली की आकाश पाटीलकडे स्ट्रायकिंग येणं गरजेचं आहे, परंतु हा चेंडू डॉट आलाय. अंतिम चेंडू असेल. संकेत पुन्हा एकदा शेवटचा बॉल ड्राईव्ह करण्यात आला ओव्हर द बॉल रेट. लॉंग ऑफ वरून फिल्डर येत आहेत, अगदी स्ट्राईक डाऊन द ग्राउंड बॉलला अडवलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बाद होतोय. याच दरम्यान पहिला डाव इथे संपन्न झालाय आणि येथून आपण बघतो 61 धावा या स्कोर कार्डवरती लागलेत. 62 धावांचं लक्ष असेल भूमी 11 मांडा समोर हा सामना जिंकण्याकरिता. बॅटिंग कार्ड तुमच्या समोर काय बॅटिंग केली आकाश पाटीलनं आणि ऋतिकनं देखील सुरुवात चांगली मिळवली होती. 11 धावा त्याच्या बॅटमधून, आकाशच्या बॅटमधून 8 बॉलमध्ये 25 आणि एकूण 61 धावा, 62चा वान. तर चला आपण या ठिकाणी ड्रॉ करतोय. सन्माननीय पंढरीनाथजी हरड आपल्यामध्ये जो उपस्थित झालेले आहेत. विनिंग संघामध्ये आपण पाहिलं तर वनुस्पोर्ट जर्मन टेंबिवली, त्याचप्रमाणे SSC खंबालपाडा, मेहर 11 बापगाव, तदनंतर सहारा 11 8100 बामण डोंगरे आणि एका चिठ्ठीवरती विजेता संघ असं नाव असेल. पहा ड्रॉ अशा प्रमाणे असेल. 5 पैकी आपण पहिली एक चिठ्ठी काढणार आहोत, तो संघ मात्र पुढे चाल करेल आणि ज्या खाली 4 चिठ्ठ्या असतील त्या 4 चिठ्ठ्यामध्ये आपण जोडीनं ड्रॉ ओपन करतोय आणि त्या अनुषंगाने मात्र पुढील जे सामने असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पेश करतोय. चला कॅमेरामॅन फोकस करो. बामण डोंगरी संघाचे संघनायक या आपण पहा. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे अनाउन्समेंट करतोय. 5 चिठ्ठ्यांपैकी पहिली जी एक चिठ्ठी उचलली जाईल तो पुढे चाल करणार आहे आणि त्याच्यानंतर मात्र आपण जोडीने चिठ्ठ्या ओपन करतोय आणि त्याप्रमाणे मात्र सामने आम्ही तुमच्याबरोबर पेश करू. तर पंढरीनाथजी हरड जे हरिभक्त पारायण आहेत. चला काका आपण चिठ्ठ्या उडवायच्या आणि 5 पैकी एक चिठ्ठी तुम्हाला पहिले काढायची आहे. ओके, चला आपण माऊलींच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ ओपन करतोय आणि पुढे चाल करणारा संघ आहे सहारा 11 8100 बामण डोंगरी बाय. चला आता माऊली आपण 2-2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने आपण पुढील सामने जे आहेत ते आपण पेश करू. चला हा पहिला सामना असेल. या सामन्यानंतर याची नोंद घ्या. टेंबिवली वनुस्पोर्ट जर्मन टेंबिवली या संघाचे विरोधात संघ खेळेल मेहर 11 बापगाव. तर मी दोन्ही टीमला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी या आणि यानंतर SSC खंबालपाडा विपक्ष चालू सामन्यातील विनर टीम. यस ओके. तर आपण टॉस करतोय मेहर 11 बापगाव आणि वनुस्पोर्ट जर्मन टेंबिवली. सन्माननीय प्रकाशजी केणे यांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी या. हॅलो चेक. चला DY फाउंडेशनचे सल्लागार प्रकाशजी केडे यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉच करतोय. हेड अँड टेल 5 ओव्हरची मॅच. टेल असं कॉल आहे मेहर 11 बाबगाव संघाच्या वतीनं इथे करण्यात आलेला आहे. हेड आलाय पाहुण्याचा आभार आणि विनंती असेल की आपण जाऊन स्थानापन्न व्हा. टॉस जिंकला टेंबिवली संघानं. परेश दुसऱ्या फेरीतील सामना आहे. समोर मेहर 11 बाबगाव संघ आहे. काय स्ट्रॅटेजी असेल आणि काय करण्याचा निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण करू आम्ही. स्ट्रॅटेजी अशी काय नाही.
की प्रत्येक प्लेयरने प्रत्येक नाही तर 100% द्यावा आणि चांगला खेळ करावा. खेळपट्टीचा काय अंदाज घेतलाय तू? खेळपट्टीचा तर बोलायला गेलो तर आमचा पण सेम मैदान आहे, एवढीच मोठी बाउंड्री आहे. तर रन मला असं वाटतं जेवढ्या रात्र पडेल तेवढे रन कमी होतील. जास्त करून सिंगल डबल आणि बाउंड्रीचाच गेम आहे असं वाटतं मला. काय संघामध्ये चेंजेस वगैरे? चेंजेस वगैरे असं काय नाही, तोच संघ आहे सेम. आणि सर मी आमच्या टीमच्या जोडीला प्रेक्षक येत नव्हते, आज प्रेक्षक येतात 2-3 टुर्नामेंटपासून. तर आम्ही आज फायनली मांडल्यात 11-12 काहीतरी. तर त्या इम्पॉर्टंट नाहीत, पण आमचे जे समर्थक येतात प्रेक्षक येतात त्यांचं मनापासून आभार करतो मी. मग यापूर्वी काय येत नव्हते याचं कारण काय सांगशील? तेच मी मागे पनवेलला फायनल खेळलेलो तेव्हाच मी बोललेलो की काय कारण नाही ते मला माहिती नाही अजूनपर्यंत. पण जाऊ द्या, तो काय पण कारण असू द्या. आम्ही 50 जरी फायनल मांडलं तरी मग आम्हाला त्या गोष्टीला मग काही वाटत नाही. पण आम्हाला ते लोक पाहिजेत. आमच्या गावाचे म्हणजे जे प्रेक्षक आहेत ते आमचे फॅमिली मेंबरच आहेत, ते आम्हाला पाहिजेतच बस. म्हणजे जेवढ्या फायनली मारल्या त्या एवढ्या महत्त्वाच्या नाही, परंतु ही स्पर्धा तुमच्यासाठी खास महत्त्वाची आहे असं तुमचं बोलण्याचं महत्त्व आहे. जरूर तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुषार, बॅटिंग तुमच्या वाटेला आलेले किती धाबाचं लक्ष तुम्ही देण्याचा प्रयत्न करणार? जास्तीत जास्त धावा मारू. काय स्ट्रॅटेजी असेल? स्ट्रॅटेजी काय नाही. बॅटिंग ऑर्डरमध्ये काही क्रमांकामध्ये आम्हाला चेंजेस पाहायला मिळू शकेल? नाही, मग इलाका आपला आहे धमाका सुद्धा तुमचा राहणार. धमाका तर नाही होणार, पण आम्ही 100% देऊ. चला, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. टॉस जिंकला या ठिकाणी वनू स्पोर्ट जय हनुमान. टेंबुली संघाने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच योगी पाटील सर. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्यात. दोन्ही फलंदाज आपापलं स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना आकाश पाटीलनं षटकाला सुरुवात केली आहे. 62 धावांचं लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अशोकच्या सोबतीनं केतनला तुम्ही पाहतायत. आकाश पुन्हा एकदा राईट आर्ममध्ये विकेट सज्ज होतोय. अशोक समोर ऑन साईडला वळवलाय, गॅप मोठा आहे आणि तिथे नाही धावांचा तोटा, कारण बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दणदणीत चौकार. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला वळवला आणि 4 धावा प्राप्त केल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. 62 धावा म्हणजेच आता जवळपास इथून 12 ते 13 धावा प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला जोडाव्या लागतील आणि त्याच्यासाठी पॉवर प्लेची ही 2 षटकं अत्यंत महत्वाची ठरणार आहेत. त्या पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये तुम्हाला चांगला खेळ साकारावा लागेल. ऑन साईडला पुन्हा एकदा वळवलाय बॉल. मिड विकेटच्या दिशेनं वेगानं सरसावतोय. आही चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. जबरदस्त पलटवार त्या ठिकाणी अशोक डिंडाच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळतोय. ह्याच अशोकच्या विरुद्ध आकाश पाटील तुटून पडला होता. 4 षटकार याच अशोक डिंडाच्या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळाले होते. परंतु आता तदनंतरचा काय खेळ करतोय आकाश पाटीलच्या विरोधात. कमालीचा पलटवार या दिंडाच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळालाय. चांगली बॅटिंग सध्या आपण पाहतोय. पहिल्या 4 बॉलमध्ये आतापर्यंत या ठिकाणी 10 धावा जोडल्या गेल्या. अशोकच्या बॅटमधून 9 निघाल्या आणि केतनच्या बॅटमधून सिंगल निघाली. इथे मात्र वापसी करण्याचा प्रयत्न करतोय आकाश पाटील. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर मिस्टर विकास केणे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक जय जोटिंग देवरून संघाच्या कुठल्याही गोलंदाजाला मात्र इथून दिलं जाईल. परंतु या ठिकाणी फलकावरती सुद्धा आपण पाहतोय 10 धावा लागल्या गेल्या. लक्ष आहे 62 धावांचं आणि आकाश पाटील नेहमीच विकेट टेकर राहिलाय आपण जर विचार केला तर. परंतु इथे त्याचं विकेटचं कॉलम खाली मिडॉलला बीट केलं आणि चेंडू सरळ जात असताना अगदी वाडी श्लॉंगॉन कावू कॉर्नरच्या दिशेनं 4 धाबांसाठी चौकार. आणि पहिल्या पॉवर प्लेचा खेळ जर पाहिला तर भूमी 11 मांडा संघाच्या नावावरती जात असताना तब्बल 14 धाबा विदाउट लॉस. समीर ज्याबरोबर सुरुवात झाली या सुरुवातीबद्दल काय म्हणशील? ग्रेट स्टार्ट. अगदी पॉझिटिव्ह अप्रोचनं हा स्टार्ट मिळवून दिलेला आहे. तो फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय की अशोक दिंडाच्या बॅटमधून चौकार आपल्याला बघायला मिळाले. दुसरं पॉवर प्लेचं षटक आता मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल देवरुम बाबगाव विलेज टोकाकडून आणि षटकाला सुरुवात करेल या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवातच चांगल्या प्रमाणात पाहायला मिळेल. परंतु हे सातत्य भूमी 11 मांडा संघाचे फलंदाज मात्र या ठिकाणी टिकवून ठेवणार का हा सुद्धा प्रश्न पडलाय की एखादी विकेट्स जर मात्र इथे प्राप्त केली तर मात्र कदाचित जय जोडीन देवरुम संघ या सामन्यामध्ये पुन्हा वापसी करू शकतो. आणि दुसऱ्या षटकामध्ये फायटर मॅनकडे चेंडू सोपवलाय.
ललेश पाटील प्रथमतः आकाश पाटील तर पहिल्या पॉवर प्लेमध्ये या सबसेल फेल ठरला, परंतु आता मात्र त्या ठिकाणी ललेश पाटील आता मात्र या ठिकाणी त्या धाबा रिकवर तो पकडण्याचा प्रयत्न करेल का? आज खऱ्या अर्थाने या विभागातील संघ आयोजक संघ सध्या खेळतो आणि या संघाच्या पाठीमागे भरपूर संख्येने त्यांची पाठीराखे, त्यांचे चाहते, त्यांची फॅन फॉलोविंग भरपूर संख्येने आपण पाहतोय. सुरुवात चांगली ललेश पाटीलची. मागील 3 ते 4 स्पर्धा नव्हे तर मागील 2 ते 3 वर्षे पाहिली तर खऱ्या अर्थानं समीर संकट मोचकाची भूमिका ललेश पाटीलनं आपल्या संघासाठी साकारली आहे आणि तोच आता मात्र गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. येस, मॅन ऑफ क्रायसिस ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता ललिश पाटीलच्या विरुद्ध केतनचा. ओहो, यावेळेला केतनच्या बॅट मधून टनाटन काय फटका होता, परंतु तेवढं सुंदर झेल मिड विकेट सीमारेषेवरती पकडलंय ओमकारनं. व्हॉट एक्सलंट टेकन. कॅच ऑफ द टुर्नामेंट ऑल्सो म्हटलं तर वागवत ठरणार नाहीये आणि या झेलसाठी ओमकार गुडेला 500ची कडक नोट सुभाष शेठ गोडे यांच्याकडून दिली जाणार आहे. ऍक्शन रिप्ले असं वाटतं की ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती वारंवार पाहत राहावं, ज्या प्रमाणात झेल पकडलाय. ऍक्शन रिप्ले एक क्षण असं वाटतं की जरूर चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. फटका तर खूप छान होता आणि त्याच्यानंतर शेवटच्या क्षणाला स्वतःला स्टेज केलाय आणि खास वैशिष्ट्य समीर पाहिलं की स्वतःवरचं कंट्रोल लाजवाब. व्हॉट एक्सलंट टेकन. जेवढा वेळा बघत राहावा तेवढ्या वेळेला खरं तर कमी पडेल असा झेल ओमकारनं पकडलाय आणि ललेशला इथे मिळाली सफलता. केतन त्या ठिकाणी बाद झाला, पूर्णपणे ऑफ कलर दिसला केतन. बॅटिंग करत असताना नवीन बॅटर अभय जयस्वाल, वन ऑफ द टेक्निकल बॅटर फ्रॉम भूमी 11 मांडा, तो आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. 14 धावा स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यात. ओ कट केलाय. चर्चा करत होतो की वन ऑफ द टेक्निकल बॅटर आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल रूम मिळाला, विथ मिळाली आणि त्याच्यावरती कट करत असताना चेंडूला पाठवला बॅकवर्ड पॉइंटच्या पलीकडे. दणदणी चौकार. क्लासिकलला फटकेबाज आहे आणि त्याच्या बॅट मधून तुम्हाला क्लासिकल फटके बघायलाच मिळतील. हे पहा, अगदी जागा मिळाली आणि त्याचा फायदा उचलत असताना अभय जयस्वाल. जागेला भाव खूप आहे, जागा देऊ नका. नाही या खऱ्या अर्थानं मात्र याचा विश्लेषण होणं गरजेचं आहे. परंतु झेल जो मंगाशी फिनिश केला ओमकार गोडेनं, त्या झेलसाठी प्रसिद्ध वीट भट्टीवाले युवा उद्योजक हर्षद शेठ पंडित गोडे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. क्या बात आहे. अशा कामाचं कौतुक होणं गरजेचं आहे पहा. आणि लगेचच ग्रामीण टेनिस क्रिकेट पुन्हा आपल्या समोर तो झेल आणलाय, कारण त्यांना माहिती आहे की पब्लिक सब कुछ जानती है. पंडित गोडे म्हणजे एक लेजंड क्रिकेटर आणि त्यांच्या सुपुत्रांना तो पारितोषिक दिलेला आहे. आणि त्यामुळे तर मी उल्लेख केला की प्रसिद्ध वीट भट्टीवाले युवा उद्योजक हर्षद शेठ पंडित गोडे यांच्याकडून ते पारितोषिक आपण देणार आहोत. ललिश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. 18 धावा स्कोर कार्ड वरती. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता अभय जयस्वालला, परंतु हा बॉल वेगवान ललिश पाटीलच्या वतीने तुम्हाला बघायला मिळतोय. सर निघून गेलाय कीपरकडे. डॉट बॉल. वापसी करतोय फायटर मॅन. जरूर त्याच्या आगीस एक चौकार आला, परंतु त्याच्यानंतर चोख प्रत्युत्तर देत असताना निर्धावड चेंडूची सांगता 18ला 1. सध्या परिस्थिती पाहतोय या टीम भूमी 11 मांडा संघाची ऑनसाईडला टर्न केला, परंतु फिल्डर आहेत अगदी ओमकारच्या रूपानं. सिंगल धाव कंप्लीट. म्हणजे आपण समीर ते म्हणू शकतो की ज्या धाबा पहिल्या पॉवर प्ले मध्ये आकाश पाटीलने धाबा खर्च केला होता त्या धाबा रिकव्हर केलेल्या आहेत ललिश पाटीलनं. यालाच म्हणतात बाउन्स बॅक. आणि फायटर मॅन आहे, फायटिंग करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे आणि देवरुंगकरांसाठी त्यांनी नेहमीच संकटातून संघाला बाहेर काढलेलं आहे आणि आजही तेच काम तो करत असताना पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या, आय थिंक 14 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर काय कमबॅक केलाय तो ललिश पाटीलनं. 19 धावा धावफलकावरती दबावात टाकलाय, परंतु समोर अशोक आहे, त्याच्या बॅटमधून रन्स आलेत. जागा बनवली आहे, उडवदा बॉल मिड ऑफच्या डोक्यावरून. क्लासिकल फटका. बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे नाही थांबणार, जाईल सीमा पार, येईल चौकार. गुड शॉट. 5 बॉल खेळला आतापर्यंत या ठिकाणी फलंदाज अशोक दिंडा आणि त्याच्या बॅटमधून आपण पाहू शकाल 4 चौकार निघाले आणि वैयक्तिक 17 वरती खेळतोय. 6 बॉल त्याने फेस केलेले आहेत. हा स्ट्रोक पहा, अगदी इनसाइड आउटचा नजराणा पेश त्याने केला आणि या सर्व चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना 4 धाबांसाठी चौकार. 2 ओव्हरचा केली ते मात्र फिनिश झाले. दोन्ही पॉवर प्लेचे षटक मात्र इथे संपन्न झाले. 23ला 1 सध्या आपण पाहतोय या ठिकाणी परिस्थिती टीम
भूमी 11 मांडा संघाच्या नेता येणाऱ्या 18 बॉलचा आपण विचार केला तर विजयासाठी 39 ची गरज. नेट टू नेट फाईट कारण शेवटच्या बॉलवर चौकार आला आणि तिथून कुठेतरी जो एव्हरेज हवा होता त्याला स्पर्श तर केला. आता 13च्या गतीने धावा बनवायच्यात. 3 ओव्हरमध्ये 39 हे समीकरण. 18 गेंद येऊन 40 रन ये हे समीकरण. और कुछ भी हो सकता है. ये महामुकाबला है. ये लक्षा ट्रॉफी आहे. अगदी बरोबर, काही घडू शकतं कारण खेळ क्रिकेटचा आहे. योगी सर, जोपर्यंत शेवटचा चेंडू डिलिव्हर्ड होत नाही तोपर्यंत कोण जिंकलाय या क्रिकेटच्या खेळामध्ये कोणीच सांगू शकलेला नाहीये. विजय केने आता षटकाला सुरुवात करणाऱ्या सर्वात अनुभवी क्रिकेटर, सिनियर क्रिकेटर आणि या क्रीडांगणावरती नेहमीच विजय केनेचा बोलबाला राहिलाय. तो आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. आणि जरूर आपण पाहतो की या जय जोटिंग देवरून सकाळच्या माध्यमातून ही दुसरी आपण या सीझनमध्ये स्पर्धा पाहतो आणि या दोन्ही स्पर्धेमध्ये 70 चेंडूचा वापर केलाय. हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. चला विनंती करतोय टीम देवरुंगला की आपण जास्त वेळ घेऊ नका कारण आपल्याला आज नॉन स्टॉप क्रिकेट खेळवायचं आहे. कारण प्रत्येकासाठी आपण जर पाहिलं तर नियमावली सेम आहे. विजय केने आता मात्र पाहू शकला ठिकाणी आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारतोय. 18 बॉल शिल्लक आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी इथून 39 ची गरज म्हणजे पर ओव्हरचा विचार केला तर या ठिकाणी 13 ची गती राखायची आहे किंवा तुम्ही त्या अधिक वेगाने धावा जोडू शकता. पहिलाच बॉल रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे आणि कोणासमोर तो विजय केने समोर. आणि मी नेहमीच म्हणतो की आमने लोणारचा क्रिकेट जेव्हा जेव्हा समीर आपण पाहतोय वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर विजय केने. नो डाऊट, याच्यामध्ये कोणतीच शंका नाहीये. चला 3 चेंडू ओव्हरमध्ये डॉट फेकतोय तर 500 रुपयांचा कॅश प्राइज. 17 बॉल आणि 39 ची गरज आहे. विजय केनेनं पहिला चेंडू निर्धाव फेकला. अभय दुसऱ्यांदा प्रयत्न करताना दिसला रिव्हर्स खेळण्याचा, परंतु त्याला यश मिळालं नाहीये. हो हो हो, खोदात टाकलाय बॉल. ऑन साइडला फ्लिक करायचं होतं. आणखी एक निर्धाव. वॉट बॉलिंग. वाव, बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आणि हा ॲक्शन रिप्ले पहा. हो हो हो, फॉर फिली यॉर्कर आणि आय थिंक बॅटरकडून पाहिलं तर चुकी घडलेली आहे. स्विंगिंग यॉर्कर, स्विंग अँड मिस जरूर आपण एक्झॅक्टली म्हणू शकतोय. एकही धाव आतापर्यंत विजयनं मात्र खर्च केली नाही आणि स्वतःच्या चेहऱ्यावरती थोडीशी स्माइल सुद्धा मात्र आपल्याला पाहायला मिळाली. हो हो, इथे मात्र बॅटची कडा जरूर आहे परंतु चेंडूचा लागते बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे. क्षेत्राच्या डीप मध्ये येत आहेत. ललिश पाटील दुहेरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धावा तुम्हाला मात्र इथून जोडावं लागतील. सिंगल डबल तिहेरीला सुद्धा मात्र समीर तुम्हाला इथून प्राधान्य द्यावं लागेल की असं नाही की मात्र तुम्ही या धावांचा पाठलाग जो आहे तो मोठ्या फटक्यानेच करू शकता. जर तुम्ही सामना क्लोज घेऊन गेले किंवा शेवटच्या 4थ्या किंवा 5व्या ओव्हरमध्ये तुम्ही अटॅक करू शकता, परंतु ते प्लॅनिंग तुम्हाला मात्र या ठिकाणी करावं लागेल. ती रणनीती तुम्हाला ती आखावं लागेल आणि तो खेळ आज भूमी 11 मांडाच्या वतीने पाहायला म्हणू शकेल का. नक्कीच नक्कीच, क्रिकेट हा प्लॅनिंगचा सुद्धा खेळ आहे. प्रत्येक वेळेला ताकदीतच काम नसतो. या वेळेला हुक केलाय, चांगला फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं वेगानं निघून चाललाय सीमा पार. वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन. इट्स अ 4 रन. 1 बाउन्स क्रॉस द लाईन. गुड शॉट. आणि पहा सिंगल डबल तर तुम्ही खेळत राहिले तर अधूनमधून असे फटके तुम्ही खेळू शकता आणि सामना मात्र एक्झॅक्टली जर पाहिला तर या ठिकाणी तुम्ही बॅलन्स ठेवू शकता. हा फटका पहा हुक केलाय, प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू सरळ जात असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे एका टप्प्याच्या साह्यानं 4 धाबांसाठी. आणि तसं जर पाहिलं समीर क्रीडांगण फार मोठा आहे, गॅप फार मोठे आहेत आणि जर तुम्ही जर गॅपमध्ये चेंडू ढकलले गेले तर मात्र धावा वेगाने जोडू शकता. 14 बॉल शिल्लक आणि विजयासाठी 33ची गरज. परंतु हा विहंगम दृश्य पहा. त्यावेळी आपण ओपनिंग सेरेमनी या क्रीडांगणावरती संपन्न केली तेव्हाचे दृश्य तुम्ही पाहू शकाल. अगदी ड्रोन कॅमच्या साह्यानं टिपलेले चित्र, अगदी पटाकाची आतिषबाजी आपण पाहिली आणि भरपूर संख्येने मान्यवर मंडळी त्या ओपनिंग सेरेमनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. लक्षा ट्रॉफी 2026चा सध्या आपण या ठिकाणी थरार पाहतोय. जणू काय देवरुंग ग्रामपंचायतीचा हा एक उत्सवच समीर आपण म्हणू शकतोय. नक्कीच उत्सवापेक्षा कमी नाहीये. एवढी गर्दी, प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते आणि गर्दी असेलच ना, कारण यानंतर देवरुंगच्या पाठोपाठ बापगावचाही सामना आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. स्कोअर ऑफ द विकेट खेळायचं होतं परंतु आउटसाइड ऑफचा टप्पा आपल्याला विजय केनेचा बघायला मिळतो. आणखी एक डॉट बॉल. काय गोलंदाजी केली आहे पूर्णपणे. आता प्रेशर या ठिकाणी भूमी 11 मांडा संघावरती टाकत असताना 13 बॉल 33 धावांची गरज आहे. रिॲक्शन पहा. टप्पा पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट बॉलमध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे. हा केला धावणारा, नवसाला पावणारा, जे झोटिंग देवाचं नावानं संघ मात्र सातत्याने खेळताना आपण पाहतोय. ओक
फटका हवेत केला. टायमिंग प्रॉपर नाही. क्षेत्ररक्षक येतोय ललेश पाटील, परंतु शेवटच्या मोमेंटला झेल ड्रॉप. फलंदाजीने 2 धावा कंप्लीट केल्या. तिहेरीचा प्रयत्न होतोय, परंतु 2 धावेवरतीच मात्र दोघेही या समाधानी राहिले. आणि पाहू शकाल 3 ओव्हरचा खेळ सुद्धा मात्र इथे संपन्न झालेला आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा एका कड्याच्या मोबदल्यात येणारे 12 बॉल शिल्लक. 31 ची गरज. और ये क्या हो रहा है भाई? नक्कीच 12 चेंडू आणि 31 धावांची आता आवश्यकता असेल. पा ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅटची वरची कडा करत तर प्रॉपरली एक्झिक्युशन तिथे करताच आलेलं नाही आणि जोपर्यंत बॉल फील्ड होणार तोपर्यंत वेळ होती ती 2 धावा पूर्ण करण्याची. 12 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी 31 ची गरज. क्रिकेटचा खेळच असा आहे की सर्वांना वेळ लावणारा खेळ क्रिकेटचा. अगदी कुशल मुवमेंटला सामना मात्र पाहायला मिळतोय. 12 चेंडू शिल्लक आणि 31 ची गरज. क्रिकेटचा खेळ आपण पाहिला तर मात्र या खेळापासून कोणीही दूर राहू शकणार नाही, राहू शकत नाहीये. मग उद्योजक असू द्या, डाबातील चौथं षटक आणि चौथ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ललिश पाटील. दुसऱ्या स्पेलमध्ये त्याला आपण पाहतोय. पहिल्या स्पेलमध्ये ललिश पाटील चांगल्या प्रमाणात खेळ साकारला होता. 9 धावा खर्च करून 1 विकेट त्याच्या नावावरती पाहिली. परंतु आता दुसऱ्या स्पेलमध्ये पाहूया कशा रीतीने तो खेळ साकारणार. मॅच अगदी या कुशल मोमेंटला येऊन थांबलेले आहे. नेट टू नेट फाईट सध्या आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी या सामना ढोलामान स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. हो, ऑन साईडला जरूर टर्न करायचा आहे, परंतु चेंडू अगदी संत गतीने त्याला मिड विकेटचा फिल्डर आकाश पाटील चेंडूवरती जरूर त्या ठिकाणी झेपावलाय आणि तोपर्यंत मात्र 1 धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेली. नक्कीच आणि आता 11 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असणार आहे. ललिशकडे गोलंदाजी देण्यात आली आहे. पहिल्या षटकामध्ये ललिशनं 9 धावा खर्च केले होते आणि पुन्हा त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. 11 बॉल 30 धावांची आवश्यकता. अभय जयस्वाल स्ट्रायकिंग एंडला. ओ हो हेलिकॉप्टर, व्हॉट अ शॉट. लॉंग ऑनच्या पलीकडे ग्रेटेस्ट हिट फ्रॉम अभय जयस्वाल. येतोय सिक्सर. काय फटका आहे, लाजवाब. सुपर. पुन्हा खोदून काढण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो आणि चेंडू त्याला अगदी स्टेट लॉंग ऑनला. हो, बलवंत दलवीकडून चुकी आणि परंतु या ठिकाणी बॅकअपसाठी ऋतिक गोडे वेगाने आले. तत्पुरती 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. जिथे सिंगल होती तिथे धाव 1 एक्स्ट्रा खर्च केली. या धावा मात्र तुम्हाला वाचवावं लागतील जर या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये तुमचं जो अस्तित्व आहे आव्हान टिकून ठेवायचं असेल तर मात्र या ठिकाणी चुका तुम्हाला या ठिकाणी टाळाव्या लागतील.
नक्कीच नक्कीच चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाहीये. छोट्या छोट्या चुका तुम्हाला इथे सुधारणं गरजेच्याच, अन्यथा या स्पर्धेमध्ये टिकून राहणं संघासाठी फार कठीण होणार आहे. 9 बॉल आणि आता 22 ची गरज आहे. जयस्वाल स्ट्रायकिंग एंडला पुन्हा लॉक केलाय आणि सरळ कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा दणदणी सिक्सर, संघर्षमय षटकार ठोकलाय ललिश पाटीलच्या विरुद्ध.
एकतर्फा सामना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि असं वाटतं की एकतर्फा विजय आता मात्र इथे भूमी 11 मांडा संघ मात्र कंप्लीट करू शकेल. एका धावेची गरज आणि ती धाव मात्र पाहायला मिळाली आणि अखेर हा पहिला विजय भूमी 11 मांडा संघाच्या नावावरती जात असताना या स्पर्धेमध्ये अस्तित्व संपन्न झालेलं आहे आयोजक संघ अर्थात जय जोटिंग देवरू संघाचं. आणि आता विनंती असेल की आपण या स्पर्धेकडे मात्र पूर्णपणे आपण फोकस करायचं आहे. आणि पाहू शकले या ठिकाणी या स्पर्धेमध्ये शुभागमन होत असताना या विभागाचे भाग्य विधाते आणि देवरुंग गावावरती ज्यांचा अपाट प्रेम आहे अर्थात युवा मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा विद्यमान सरपंच ग्रामपंचायत इताडी किरोलीचे जगनशेठ पाटील साहेबांचं शुभागमन तिथे होत असताना वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि त्यांच्या सोबतीला या स्पर्धेचे प्रणिती, या स्पर्धेचे केंद्रबिंदू, या स्पर्धेचे आधारस्तंभ माझे सरपंच लक्षा बैलाचे मालक अर्थात श्यामशेठ दलवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. आपलं आम्ही पुण्यच्या या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण देऊया सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट 62 धाबांचा पाठला करत असताना या ठिकाणी वैयक्तिक अभयचा आपण खेळ पाहिला तर अभयच्या बॅटमधून धाबा निघाल्या. 37 नाबाद राहिला आणि तोच राहिला या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा खेळाडू. चला अभय या आपण, ज्याला नाही कोणाचा भय तो अभय, आणि आपण त्यांना देणार आहोत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पारितोषिक. आणि यानंतर पुढील जो सामना असेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना वनुस्फोट जय हनुमान टेंबिवली विपक्ष मेहर 11